आयुर्वेदिक औषधे ठरतायत अनेक रोगांवर रामबाण उपाय. कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी व अनेक वर्ष ऊस उत्पादनावर भरीव एकरी उत्पादन मिळवणारे रामदास केशवराव बोटे हे अनेक वर्षांपासून मोफत मधुमेह, शुगर, किडनी स्टोन, मूळव्याध, टॉन्सिल, सांधेवात, जळवात व भाजलेल्या अशा अनेक रोगांवर आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा वापर करून आतापर्यंत अनेक पेशंट बरे केले. रामदास बोटे हे उच्च शिक्षित जरी नसले तरी त्यांनी आपल्या शेतात व शेताच्या बांधावर येणाऱ्या अनेक वनस्पतींचा अभ्यास करून सदरची वनस्पती कुठल्या रोगांवर रामबाण उपाय ठरेल याचा संपूर्ण अभ्यास करून त्या औषधाचा त्या रोगांवर योग्य परिणाम होऊ शकतो यावर रामदास बोटे हे संशोधन करत असतात. तसेच रुग्णांकडून कुठलीही फी स्वीकारत नाही. मात्र स्वखुशीने दिलेली फी ते लासलगाव येथील शास्त्रीनगर कॉलेज शेजारी असलेल्या बहुरूपी महाराज अनाथ आश्रमास ते देणगी स्वरूपात देत असून त्या आश्रमात अनेक अनाथ मुलं तसेच वयोवृद्ध यांचे संपूर्ण पालन पोषण व शिक्षण, नोकरी व लग्न या अनाथ आश्रमामध्ये होत असल्यामुळे रामदास बोटे हे ती फी त्या आश्रमास देणगी देतात. याबाबत रामदास बोटे आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हणाले, मधुमेह करता मी औषध देतोय, उपाय देतो, पण तो अन्न खाऊन बरा करण्याचा उपाय, औषध नाही. खाण्याचे पदार्थ काकडी, कारलं, भोपळा, पालक, मेथी, कोबी, भेंडी, पडवळ, वांग्याचं भरीत, खोबरे, तीळ, शेंगदाणे, खोबरे तेल, शेंगदाणा तेल, गहू, सातू, चारोळ्या, बदाम, पिस्ते, अक्रोड, खसखस, जांभूळ, सफरचंद, डाळिंब, संत्री, पपई, पेरू यापैकी मिळेल ते भरपूर खायचं. आंबा, केळी, द्राक्ष हे कमी प्रमाणात खायचं आणि आजार बरा होईपर्यंत कोमट पाणी प्यायचं, थंड पाणी नाही प्यायचं. औषध उपाय आहे, संध्याकाळी 2 कप कोमट पाण्यात 9 पनीर फुलं भिजत टाकून सकाळी कुस्करून घेऊन गाळून घेणे व तोंड न धुता अनाशयपोटी पिणे 21 दिवस. संध्याकाळी 1 ग्लास भर सकाळी 1 ग्लास भर उकळत्या पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून 25 मिनिटांनी हलवून घेऊन न गाळता पिणे. त्यानंतर 1.5 चमचा काबुली फुटाणे बारीक चावून सकाळ संध्याकाळ खाणे. जेवणानंतर काळे मीठ लावून भाजलेली बडीशेप 1 चमचा खाणे. सकाळ संध्याकाळ झरझर चालण्याचा व्यायाम करणे. शक्य असल्यास दररोज ग्रीन टी पिणे, नसेल शक्य तर पिऊ नये. मधुमेह करता हा उपाय. मूळव्याध करता जडीबुटी येते. ते 2 चमचे गाईचं तूप, 2 चमचे साखर, चमच्याचा 3रा हिस्सा मी दिलेलं उपाय म्हणजे औषध मिश्रण करायचं आणि सकाळ संध्याकाळ ते खायचंय. ते खाल्ल्यानंतर जर आग जास्ती होत असेल तर त्याला जुडी अजून एक उपाय. हे औषध घेतल्यानंतर अर्ध्या तासांनी गाईचं 1.25 कप दूध आणि गाईचं 2.5 चमचे तूप त्या दुधात टाकून उकळायचं आणि प्यायचंय. पहिला उपाय घेतल्यानंतर अर्ध्या तासाने हा उपाय करायचा आणि ज्या ठिकाणी आग होती तिथं खोबऱ्याचं तेल लावायचं 2 टाइम सकाळ संध्याकाळ. ब्लड प्रेशरवर उपाय. तुमची शुगर, ब्लड प्रेशर किती त्याच्यावर आहे, तरी पण दररोज लसणाच्या 7 पाकळ्या संध्याकाळी तव्यावर भाजून खाणे आणि 24 तास भिजवलेली मेथी सकाळी खाणे. 2 कप कोमट पाण्यात 1 चमचा भिजवलेली मेथी सकाळी खायची आणि उरलेलं पाणी वरून पिऊन घ्यायचं. हा उपाय. आणि तळलेले पदार्थ खायचे नाही, आंबट पदार्थ खायचे नाही, तेलकट म्हणजे तळलेले पदार्थ खायचे नाही, साखर बंद ठेवायची. याच उपायाने ते बरं होतं, 100% बरं होतं ना. तुमचं दवाखान्याचं औषध बंद होतं. रामदास केशव बोटे, राहणार करंजी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर आणि माझा फोन नंबर आहे 9604 311 377.